एकच मागणी आहे माझी फक्त की त्या मुलाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी फाशीची. दुसरी काही माझी मागणी नाही. ज्याला तसं झालं त्याचं तसं झालं पाहिजे, दुसरं काय नाही. हीच माझी फक्त. आज 2 महिने झालं त्या मुख्याची झुंज देते, तेवढीच फक्त माझी इच्छा आहे, दुसरं काही सुद्धा नाही. जशी हिला इथं हे केलं 2 महिन्यात त्यालाही तशीच फाशी शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे, दुसरी काही नाही. कठोरात कठोर फाशी शिवू नाही, दुसरी पण नाही, काय फाशीचीच पाहिजे. जशी माझ्या पुरीची अवस्था केली तशीच त्याची अवस्था करायला, जर सरकारकडं काय होत नसेल तर सरकारनं आमच्या ताब्यात त्याला द्यावा. जसं तिच्या वार केलं तसं त्याचं पण मन आम्हाला तोडायचं, त्याच्या पलीकडे आम्हाला काय सुद्धा करायचं नाही त्याला. सावंत आज स्नेहलचा शेवट झाला, जो पहिला नको होता तो आज झालेला आहे. माझे बंधू शेतकरी व्यवसायातील आहे. कुळकोटी गाव, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी लहानपणापासून तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला वाढवलं. शिक्षण झालं, प्राथमिक शिक्षण कुळकोटीला झालं, तिथून पुढचं शिक्षण देवापूर या ठिकाणी झालं. किती कष्टातून त्यांनी शिकवलं या जोडीनं, मजुरी करणं, रानात जाणं आणि त्या कष्टातून MPSCची परीक्षा देणं आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये ती त्यात सक्सेस झाली. हे आईवडिलांसाठी, आमच्या गावासाठी खूप भूषणावं होतं. परंतु म्हणतात ना, ग्रामीण भागात असेल, सोसण्याची क्षमता या गोष्टी सगळ्या तिला सहन नाही झाल्या. आपल्या आईवडिलांना तिनं कधी त्रास दिला नाही. नोकरीला लागल्यानंतर तिनं पहिल्यांदा काम केलं असेल तर पप्पा तुम्ही आता काम करू नका, तुम्ही दोघंजणी घरी बसा. आणि तिथपासून आज वडीलसुद्धा आजारी असतात, त्यांनासुद्धा शुगरचा BPचा त्रास आहे. आईची अवस्था तुम्ही बघताय कशी आहे ते. भाऊ आत्ताशी शिकतो आहे, म्हणजे तिच्यावर सगळं कुटुंब होतं. आज तोही MPSCची स्वप्न बघतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका कुटुंब पूर्णपणे त्या नाराधामानं उद्ध्वस्त केले. आणि ही गोष्ट सगळ्यांना, म्हणजे आपल्यासारख्या लोकांना खूप भूषणावं नाही. अशी ही समाजातली कीड जी आहेत, अशी जी मुलं आहेत, त्यांना या ठिकाणी कठोर शासन केलं पाहिजे. त्याशिवाय अशा लोकांच्यावर वचक होणार नाही. आणि गरीब घरातून गेलेली अशी जी मुलं आहेत, ती आता ही मुलगी आहे, आमच्या गावातून झालेली पहिली MPSCची ती परीक्षा पास झालेली मुलगी आहे. म्हणजे यामध्ये आपण पाहिलं पाहिजे की अशी जर मुलं जर अशा पद्धतीनं पूर्ण कुटुंब, म्हणजे ती आज गेली परंतु ह्या तिघांनासुद्धा फाशी लागल्यासारखी आहे. कशातही चैन पडत नाही. गेले 3 महिने 2-3 महिने ही कष्ट घेत आहेत. जवळजवळ 35 लाख रुपये खर्च झाला आहे. जमीन विकली, गेल्या महिन्यामध्ये जमीन विकली त्या माणसानं, सगळे पैसे जमा केले. आज परिस्थिती अशी आहे की पैसे भरण्यासाठी सगळ्या नातेवाईक सगळ्यांनी गोळा करून त्या पैशाची कसे तरी बॉडी ताब्यात घ्यायचा प्रयत्न चालला आहे. इतकी परिस्थिती आहे. बघितलं तर 7 महिने नोकरी झालेली आहे, जास्त नोकरी झालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये हा जो ह्या कुटुंबावर, म्हणजे आमच्या कुटुंबावर जो आज घाला झालेला आहे तो खूप मोठा झालेला आहे, न भरून येण्यासारखा झालेला आहे. आणि यासाठी मागणी एवढीच आहे की या ठिकाणी त्याला शिक्षा ही फाशीचीच झाली पाहिजे. कारण समाजामध्ये अशी कीड जी आहे ती पूर्णपणे फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवावी. लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत निकाल देऊन ती शिक्षा त्याला झाली पाहिजे. आणि प्रशासनाने त्याची योग्य दखल घेऊन न्याय मिळण्यासाठी, या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी खूप प्रयत्न करणे गरजेचे. आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो की यातून जास्तीत जास्त पद्धतीनं त्या कुटुंबाला कसा आधार मिळेल यासाठी प्रयत्न करावा. आम्ही कुटुंबीय खूप काय आहोत, शोकाकुल आहोत. तर या प्रसंगामध्ये नाही तो एवढा आता पुरींच्या बाबतीत तो असं एवढंही करतो म्हणलं, दुसऱ्याला बी पुरीची कुणाला काय गुण देऊ नये. आणि त्याला ते एवढी कठोरात कठोर शिक्षण, फाशी शिक्षा दिली पाहिजे त्याला. एवढं आता या गरीब माणसाने काय करायचं. त्या पुरीच्या जीवावर जे सगळं घर चाललं होतं, एवढा शाळा शिकवली तिला, एवढं कष्ट करून तिला शाळा शिकवली, एवढं काय चीज केलं त्यानं आम्हाला, आमचं काय केलं सांगा ना तुम्ही. एवढी चांगल्या पदावर केली, त्याच्या जिद्दीवर सगळं त्यानं हे केलं या. मग एवढं का सर्व्हिस लागून 4-6 महिने पण नाही झालं. तुला करायचं तर तू हे करायचं होतं ना, दुसऱ्या काय पुरी गेल्या होत्या कुठं सगळ्या. एवढं तिला हे करायची काय गरज होती का त्यानं. एवढीच. एकच मिनटं, तुमचं नाव हे करून सांग. भाऊ आहे ना. माझं नाव संकेत सावंत. माझी बहीण आहे स्नेहल सावंत. तिच्यावर जूनमध्ये पालघरमध्ये हल्ला झाला होता. तर आम्ही तिच्यावर 2 महिने आम्ही तिच्यासंग होतो. तिला उपचार केला, पण आज ती आमच्यात नाही आहे. तर आमचं एवढीच मागणी आहे की जी केस झाली त्याला पकडला
तर तो फास्ट ट्रॅक कोर्टात त्याला दाखल करावं आणि लवकरात लवकर ती केस सॉल्व करून फाशीची शिक्षा द्यावी, माझं एवढंच मागणं आहे भाऊ म्हणून.